नमस्कार मंडळी, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर लास्ट वीकेंडलाच आम्ही गेलो होतो नाशिक एक्सप्लोर करण्यासाठी. नाशिक म्हटलं की सर्वप्रथम आपल्या लक्षात येतं ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. तर सर्वप्रथम तिथे गेल्यावर आम्ही दर्शन घेतलं तीर्थराज कुशावर्त येथे. हे अत्यंत पवित्र असं कुंड आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर आपल्या जटा आपटल्या, तेथून गंगा नदीचा उगम झाला. तिलाच आपण दक्षिण भागात गोदावरी असे म्हणून ओळखतो. परंतु ब्रह्मगिरी पर्वतावरून वेगाने वाहणारी गोदावरी नदी पुढे जाऊन लुप्त होत होती. परंतु पुन्हा एकदा ती भूगर्भातून प्रकट झाली. ते ठिकाण म्हणजे हे कुशावर्त कुंड. खूप छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी. ही जी लाईन पाहताय ही पासवाल्यांची लाईन आहे. भरपूर गर्दी होती. पास काढून सुद्धा जवळजवळ आम्हाला 2.5 ते 3 तास दर्शनासाठी लागलेच. परंतु छान असं दर्शन झालं. मन अत्यंत प्रसन्न झालं. मग थंड थंड म्हणून लिंबू सरबत पिऊन घेतलं आणि त्यानंतर गेलो निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी. तेथेच थोड्या अंतरावर निवृत्तीनाथांची समाधी आहे. तेथे छान असं दर्शन घेतलं. खूप मस्त वाटलं. सो नाशिकमध्ये एक्सप्लोर करण्यासारखं अजून काय काय आहे हे पाहण्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.